भातकुली तालुक्यातील मार्की गावात एका शेतकऱ्याचा आधुनिक शेतीचा प्रयोग आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गजानन झगडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 41 क्षेत्रात केळी पिकाची लागवड करत तालुक्यातील एक नवीन प्रयोग केला होता. मोठ्या अपेक्षेने त्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्जही केला. 12 सप्टेंबर 2025 रोजी महावितरण कार्यालयात अर्ज तर 13 सप्टेंबरला तब्बल 22,971 रुपयांचे चालन भरलेत आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी वर्क ऑर्डरही मंजूर झाली. नियमांनुसार 2 महिन्यात सोलर पंप मिळणे अपेक्षित असताना आजपर्यंत या शेतकऱ्याला पंप मिळालाच नाही. या दरम्यान महावितरणकडनं 20 एप्रिल पर्यंत पंप देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ती तारीख उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दररोज कार्यालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या गजानन झगडे यांची परिस्थिती आता बिकट झाली आहे. केळी पिकाला पाणी देण्याकरिता ते सध्या डिझेल पंपाचा वापर करीत आहेत. मात्र अपुरे पाणी आणि वाढता खर्च यामुळे केळीची झाडे करपू लागली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान सहन करत असलेल्या या शेतकऱ्याने या संपूर्ण प्रकरणाकरिता महावितरणाला जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजना फक्त कागदावरच आहेत का, हा सवाल आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. माझं नाव गजानन मोतीराम झगडे. मी 41 मध्ये केळीचा प्लॉट लावलेला आहे आणि लावला अशामुळे का चला आपल्याला सौर ऊर्जा मिळणार आहे आणि बरेच कास्तकाराला दोन तीन अशा महिन्यात मिळालेली आहे. तर बा आपल्याला समोर सौर ऊर्जेचं काम पडणार आहे, तर आपण आजपासून डिझेल इंजिन लावलेलं आहे. तर डिझेल इंजिन परवडून नाही राहिलं. वारंवार MSCB मध्ये गेलो आहो. MSCB वाल्याने हेच सांगितलं का बा 2 महिन्यात येईल, 1 महिन्यात येईल आणि त्यांनी आम्हाला वर्क ऑर्डर दिली का 20 एप्रिलपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल बा. तर ते आजपर्यंत काही आले नाही. त्याच्यामुळे माझं खूप नुकसान होऊन राहिलं आणि केळी सोकून राहिली. डिझेलवर परवडून नाही राहिलं. तर अशी इच्छा आहे बा MSCB वाल्यानं लवकरात लवकर सौर ऊर्जा पंप देण्यात यावा.